तर जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्यात आलं होतं, पण ते हटवल्यामुळे नेमकं काय झालं? पर्यटकांना तुम्ही थेट स्वर्गात पाठवलं, अशी टीका संजय राऊत यांनी अमित शहांवर केलेली आहे आणि संजय राऊत अमित शहांवर संतापले. 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये सुव्यवस्था शांतता नांदेल. काय झालं? काय झालं काय मला सांगा ना. केंद्रशासित केला. काय झालं? कोणी सांगेल का? संपूर्ण काश्मीरमध्ये अशांतता. गृह मंत्रालयावरच्या चर्चेत गृहमंत्री काय म्हणाले होते तुम्ही समजून घ्या ना परत. मोदी म्हणाले होते टेररिस्ट फ्री, टेररिस्ट मुक्त जम्मू काश्मीर बनवू. मोदी म्हणाले होते की जम्मू काश्मीर आम्ही पर्यटकांसारखे स्वर्ग बनवू. गेले लोक स्वर्गात ना, तुम्ही त्या स्वर्गात पाठवलं. या देशामध्ये धार्मिक विद्वेषाचं राजकारण जे हे करतायत ना, त्याचा परिणाम तुम्हाला 24 तास तुम्ही सरकार पाडण्यात आणि नवीन सरकार बनवण्यात, जिथे भारतीय जनता पक्ष ही सरकार नाही तिथे कारस्थानं करायची. तुम्ही या राष्ट्राचं संरक्षण कधी करणार? जम्मू काश्मीर, मणिपूर काय करणार? पश्चिम बंगाल पासून जम्मू काश्मीर पर्यंत लोकांचं धार्मिक द्वेषानं हत्या होत आहेत. याला सर्वस्वी जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि दुर्दैवाने मला प्रधानमंत्र्यांचं नाव घ्यावं लागतंय.